ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढली। यात्रा का काढली, कशासाठी काढली आणि यामुळे काय झाले असे प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होत असतील। तर सर्वप्रथम पाहूया ही यात्रा का काढावी लागली। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून प्रचंड तेढ निर्माण झाला होता। मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन गट निर्माण झाले होते। याला कारण होते ते मनोज जरांगे यांच्या ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी। यावरून राजकीय पक्ष आपापल्या स्वार्थानुसार राजकीय पोळी भाजू लागले। मराठा विरुद्ध ओबीसी कसा तेढ निर्माण करता येईल, यामध्ये कसे भांडण लावता येईल यासाठी कट रचण्यात आला होता। या ज्वलंत मुद्द्यावर भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना उभाठा, राष्ट्रवादी, शरद पवार गट या राजकीय पक्षांनी साधी प्रतिक्रिया दिली नाही। मनोज जरांगे यांच्या ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीला तुमचे समर्थन आहे की नाही, यावर राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे वारंवार वंचित बहुजन आघाडीकडून विचारणा करण्यात आली होती। पण हे राजकीय पक्ष मूग गिळून गप्प राहिले। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे पूर्वीपासूनच म्हणत आहेत की ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट हे वेगवेगळे असायला पाहिजे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, पण तरीही राजकीय पक्षांनी आपली भूमिका ही घेतली नाही। अशा वेळेस गरज होती ती स्पष्ट भूमिका घेण्याची, महाराष्ट्राला दंगलीपासून वाचवण्याची, राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची आणि जातीय तेढ कमी करण्याची। अशा वेळेस फक्त एकच नाव पुढे आले, ते म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। महाराष्ट्रभरातील ओबीसी मध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी, जातीय तेढ कमी करण्यासाठी आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली। ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे, एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही दुप्पट झाली पाहिजे। ओबीसी विद्यार्थ्यांना एससी एसटी प्रमाणे स्कॉलरशिप मिळाली पाहिजे। एससी एसटी ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे। 100 ओबीसी आमदार निवडून आणणे आणि 55 लाख बनावट कुमी प्रमाणपत्र हे रद्द करणे अशी स्पष्ट भूमिका घेऊन आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी काढण्यात आली।